भक्तीसोबत आता शक्तीचे केंद्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वंदे भारतने शिर्डी प्रवास. इंधन बचतीचा दिला नवा मंत्र. शिर्डी झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. राष्ट्र प्रथम. राजशिष्टाचार आणि सरकारी वाहनांचा ताफा बाजूला सारून महाराष्ट्राचे लाडके नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एका वेगळ्या रूपात जनतेसमोर येत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते शिर्डी दौऱ्याचे आणि माध्यम होते देशाची शान असलेली वंदे भारत एक्सप्रेस. शनिवारी सकाळी साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक येथे देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी जय श्रीराम आणि साईबाबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटीलसह भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मात्र या दौऱ्याची सर्वात मोठी चर्चा ठरली ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचा रेल्वे प्रवास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचे आणि पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डी हा प्रवास आपल्या लवाजम्यासह सरकारी गाड्यांनी न करता वंदे भारत रेल्वेने केला. एकीकडे वेळेची बचत आणि दुसरीकडे पर्यावरणाचे रक्षण असा दुहेरी संदेश त्यांनी या माध्यमातून संपूर्ण राज्याला दिला आहे. शिर्डी हे आता केवळ भक्तीचे केंद्र राहिले नसून ते शक्तीचे केंद्र देखील बनत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिर्डीतील डिफेन्स प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की साईंच्या पावनभूमीत आता देशाच्या संरक्षणाची ताकद निर्माण होईल. हा प्रकल्प तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आणि देशासाठी संरक्षणाचे कवच ठरणार आहे. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. वंदे भारतचा प्रवास सुखकर आहेच, पण त्यातून पर्यावरणाचा विचारही जपला जातो. शिर्डीचा डिफेन्स प्रकल्प हा महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल, असे फडणवीस म्हणाले. सरकारी गाड्यांचा ताफा न घेता सामान्य प्रवाशांप्रमाणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या देवाभाऊंच्या या साधेपणाची आणि विजनरी नेतृत्वाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. राजेश गायकवाड, झुंजार न्यूज, शिर्डी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. भारताची एक अनुपम भेट माननीय मोदीजींनी आपल्याला दिलेली आहे. जगातल्या विकसित राष्ट्रांमध्ये जशा ट्रेन आहेत तशा प्रकारची ही वंदे भारत ट्रेन आहे. आणि आज मी याच ट्रेननी मुंबईवरनं साईनगर शिर्डीला आलो. अतिशय उत्तम प्रवास झाला. खूप चांगला अनुभव होता. अनेक लोकांची भेटी झाल्या. रस्त्यामध्ये फाईल्सचं काम देखील करता आलं. त्यामुळे मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला. तुम्ही अनेकदा आव्हान करतायत, मात्र स्वतः देखील त्याचं अनुकरण करतायत. काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? असं आहे की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे. माझाही हा प्रयत्न आहे की जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जे काही आव्हान केलं आहे त्या आव्हानानुरूप आपण काम करावं. कारण आपण केलं तर लोकांना देखील करण्याची एक इच्छा तयार होते. तोच माझा प्रयत्न आहे. भक्ती पाठोपाठ ग्रामीण भागामध्ये पेट्रोल डिझेल मिळत नाहीये. या संदर्भात मी कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय. त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे. त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू. जगभरातील भक्तीचं केंद्र असलेली शिर्डी आता शक्तीचं केंद्र बनते. काय वाटतंय? खूप आनंदाची गोष्ट आहे. बघा, भक्ती आणि शक्ती आपल्या भारतीय अध्यात्मामध्ये एकत्रितच आहे. आणि आपण सगळे भक्ती आणि शक्तीचे उपासक आहोत. त्यामुळे शांतता तेच प्रस्थापित करू शकतात जे शक्तिमान असतात.
दुर्बल व्यक्ती कधी शांतता प्रस्थापित करू शकत नाही. त्यामुळे आपण जर शक्तिमान असलो तर आपण जगाला साईंचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश शिकवू शकतो.